महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबईतील रहिवाशाचा ओमानमध्ये ड्रोन हल्ल्यात मृत्यू झालाय। मस्कतमध्ये जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात दीक्षित सोलंकी यांचा मृत्यू झालेला आहे। मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील MHB कॉलनीत राहणारे दीक्षित अमृतलाल सोलंकी वय वर्ष 32 यांचा ओमानमधील मुस्कात जवळ ड्रोन हल्ल्यात मृत्यू झालाय। 1 मार्च रोजी क्षेपणास्त्रांनी सज्ज ड्रोनने त्यांच्या जहाजावर हल्ला झाला। सोलंकी हे MT MKD व्योम या टँकरवर क्रू मेंबर म्हणून काम करत होते। हे जहाज सुमारे 59,000 मेट्रिक टन पेट्रोल वाहून नेत होतं। हल्ल्यानंतर काही क्रू सदस्यांना 2 मार्च रोजी वाचवण्यात आलं, मात्र सोलंकी यांचा हा दुर्दैवी मृत्यू झालाय। अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, मुंबईतील एका रहिवाशाचा ओमानमध्ये युद्धात मृत्यू झालेला आहे, काय अधिकची अपडेट? इस्रायल देशातील वाढत्या तणावाची आणि युद्धजन्य स्थिती थेट आता झळ मुंबईमध्ये उमटली आहे। कारण ओमानच्या मस्कत किनारपट्टीजवळ गल्फ ऑफ ओमनमध्ये एका मालवाहू ऑइल टँकरवरती झालेला हल्ला, यामध्ये ड्रोन हल्ल्यात मुंबईतील पश्चिम इथे असलेल्या MHB कॉलनीमध्ये राहणारा दीक्षित अमृतलाल सोलंकी याचा देखील या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे। एकूणच आता सध्याची जी परिस्थिती पाहता मात्र मूळचा हा दीव म्हणजे गुजरात इथे असलेल्या दीक्षित सोलंकी काही वर्षापासून तिथे व्यवसायासाठी मुंबईत आला होता आणि कांदिवली इथे परिसरामध्ये ज्या ठिकाणी त्याचे नातेवाईक होते, सोबतच MHB कॉलनीमध्ये देखील त्याचे कुटुंब होतं। तो सध्या जर पाहिलं तर MKD व्योम या मार्शल आयडल्स ध्वज असलेला ऑल इंडिया टँकर क्रू मेंबर देखील म्हणून तिथे कार्यरत होता। ओमनच्या मस्कत किनारपट्टीपासून सुमारे 52 नॉटिकल मैल अंतरावरती असलेल्या या टँकरवर स्फोटकांनी भरलेला ड्रोन बोटीने हल्ला झाला आणि या हल्ल्यात टँकरच्या इंजिन जो आहे तो भीषण स्फोट आणि आग त्या ठिकाणी लागली होती। यात दीक्षितचा देखील जागीच मृत्यू झालेला आहे। सध्या एम्बसी ऑफ इंडिया निश्चितच मीनाक्षी मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। तर मालवणी परिसरात गोवंश हत्या आणि गोमांस विक्रीचा प्रकार सुरूच आहे। लोकशाहीच्या बातमीनंतर चारकोप पोलिसांनी कारवाई केली। गोवंश हत्या प्रकरणी लोकशाहीचं स्टिंग ऑपरेशन देखील आपण पाहिलं, मात्र त्यानंतरही मालवणीसह मुंबईमध्ये गोमांस विक्री अद्यापही सुरू असल्याचा हा प्रकार पुन्हा उघडकीस आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।